ठाणे के घोड़बंदर रोड पर लगने वाले भीषण ट्रैफिक जाम को लेकर अब बड़ी राहत बड़ी खबर है। सांसद नरेश मस्के ने बताया कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में हुई उच्च स्तरीय बैठक में फैसला लिया गया है कि भारी वाहन अब रात 12 से सुबह 7 बजे तक ही शहर में प्रवेश कर सकेंगे। मस्के ने नागला बंदर आंदोलन को लेकर भी कहा कि नागरिकों की चिंता जायज है, लेकिन अब समस्या का समाधान हो चुका है। साथ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए मस्के ने कहा कि देश को उनकी जैसे नेतृत्व की आज भी जरूरत है। या ठिकाणी मुख्य रस्ता, सेवा रस्ता आणि मेट्रोचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, ब्रिजेसची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे। अहमदाबाद मार्गे येणारी वाहने, त्याचबरोबर JNPT वरून जाणारी मोठी हेवी व्हेकल्स, यामुळे त्या ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते। तेथील नागरिकांची मागणी होती की त्या ठिकाणची हेवी व्हेकल जी अहमदाबाद मार्गे त्या ठिकाणी येतात ते भाईंदरच्या अलीकडे ती अडवावी, दिवसा सोडू नये। JNPTवरून येणारी वाहने त्या ठिकाणी दिवसभरात ती सोडू नये आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते। काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी रात्री बैठक घेतली। दोन्ही विभागाचे, ग्रामीण असेल, शहरी असेल, सर्व वाहतूक पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि RTOचे अधिकारी यांना एकत्र बोलवलं होतं आणि काल तो निर्णय घेण्यात आलेला आहे की रात्री 12 नंतरच या शहरामध्ये हेवी व्हेकल सोडलं जाईल। सकाळी पुन्हा ती हेवी व्हेकल बंद केली जातील सकाळी 7 वाजता, अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे जी शहरामध्ये दिवसभरामध्ये जी वाहतूक कोंडी होत होती, JNPTवरून येणारी हेवी व्हेकल्स आणि त्याचबरोबर अहमदाबाद मार्गे JNPTकडे जाणारे, मुंबईकडे जाणारे हेवी व्हेकल यांना दिवसा ठाणे शहरात बंदी घातलेली आहे। तंतोतंत पालन करण्याचे आदेश त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। जर अधिकारी हयगय करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा पद्धतीचा सुद्धा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। त्यामुळे जी वाहतूक कोंडीचा त्रास जो नागरिकांना होतोय तो होणार नाही। सर, काय वाटतं कशा प्रकारचा दिलासा जो आहे त्या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मिळेल? कारण शिंदेंनी स्पष्ट सांगितलं की अधिकाऱ्यांना देखील कारवाईचा बडगा उगारला जाईल, तर जिल्हाधिकाऱ्यांना देखील निर्देश जे आहेत त्या ठिकाणावरचे दिलेले आहेत। हे बघा, भाईंदरवरून वगैरे येणारी वाहने आहेत किंवा अहमदाबाद, भिवंडी, गुजरात या सर्व ठिकाणी येणारी वाहने भाईंदरच्या अलीकडे अहमदाबाद रोडला म्हणजे वसई असेल किंवा विरार असेल किंवा त्या पुढचा भाग असेल त्या ठिकाणी त्यांचं पार्किंग केलं जाईल आणि त्यांना रात्री 12 नंतर सोडलं जाईल। JNPTवरनं जी वाहनं आहेत दिवसा ती सोडली जाणार नाहीत, ती रात्री सोडली जाणार। तशा पद्धतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे जी रस्त्यावरती हेवी वाहतूकमुळे जी वाहतूक कोंडी होत होती ती होणार नाही।